डॉक्टर, आमची मुलं आमच्यावर उपकार केल्यासारखी जेवतात. एक हस्तभर आईची ही तक्रार तुमच्याही घरात आहे का? नमस्कार मित्रांनो, मी पोपटराव बोर्डे. ताटावर बसलं की मुलांचे नखरे सुरू होतात. घरच्या वरण भाताला नाक मुरडलं जातं. 3 वर्षाचा असो वा 8 वर्षाचा, जेवताना जणू तो तुमच्यावर खूप मोठा उपकार करायचा आहे असं तुम्हालाही वाटतंय का? मागे एका हतबल आईने कमेंट मध्ये हा प्रश्न विचारला. हा प्रश्न फक्त त्यांच्या आईचा. आजच्या 90% आयांना हे टेन्शन आहे. पण पालकांनो, आपण त्यांना जेवण देतोय की पोषण? कारण डाएट चार्ट पाळण्यापेक्षा मुलांची अन्नाशी मैत्री होणं जास्त महत्वाचं आहे. आपण अनेकदा महागड्या हेल्थ ड्रिंक्सच्या जाहिरातींना भुलतो आणि त्या आकर्षक डब्यांनी मुलांचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण खरं आरोग्य तर तुमच्या स्वयंपाकघरातल्या त्या लोखंडी कढईत आणि मसाल्याच्या डब्यात दडलंय. रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोखंडी कढईत असलेली नाचणीची पेस्ट किंवा गुळाचा खडा पुरेसा असतो. 3 वर्षाच्या लेकांसाठी नाचणीचं मऊ लुसलुशीत सत्व आणि 8 वर्षाच्या मोठ्या दादासाठी कुरकुरीत नाचणीचा डोसा हे पदार्थ नाहीत का? तर त्यांच्या हाडांना आणि रक्ताला मिळणारी नैसर्गिक ताकद आहे. पांढरी साखर हद्दपार करून जेव्हा तुम्ही काळा गुळ आणि शेंगादाणे देता, तेव्हा तुम्ही त्यांच्या शरीरात नैसर्गिक हिमोग्लोबिन बूस्टर टाकत असता. साखरेची गोडी जिभेपुरती असते, गुळाची माया रक्तापर्यंत पोहोचते. स्नायूची ताकद महत्वाची आहे. नुसतं फुगलेलं शरीर काय कामाचं? मुलांच्या वाढीसाठी प्रोटीन्स आणि गुड फॅटची ही खरी गरज असते. कडधान्याची उसळ खायला नकार देणाऱ्या पोरांना जेव्हा आपण चटपटीत मोड आलेल्या मुगाची भेळ करून देतो, तेव्हा त्यांना ते जेवण वाटतच नाही. ती त्यांच्यासाठी एक मेजवानी असते. पनीर आणि अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे वरण भातावर पडणारी साजूक तुपाची धार. तूप हे केवळ चवीसाठी नाही, तर मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी आवश्यक असलेले ब्रेन फ्युअल आहे. पण हे सगळं शरीराला तेव्हाच लागेल जेव्हा त्यांचं पचन नीट असेल. ताजे दही किंवा ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक असून ते आतड्यांच्या आरोग्य आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात. जेव्हा मुलांच्या हातात मोबाईल असतो, तेव्हा त्यांचं लक्ष अन्नाकडे नसतं. ते फक्त यांत्रिकीपणे अन्न गिळतात. अन्नाचा सुगंध, त्याची चव, त्याचा स्पर्श त्यांना जाणवतच नाही. अन्नाचं पचन खरं तर तोंडातल्या लाळेपासून सुरू व्हायला हवं. पण गॅजेट मध्ये हरवलेली मुलं 32 वेळा चावण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला विसरलेली असतात. त्यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याचे प्रकार वाढतात. जेवताना मध्येच घटाघटा पाणी पिण्याने पचनशक्ती मंदावते हे त्यांना प्रेमाने समजून सांगा. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा 1 तासानं पाणी पिण्याची सवय लावा. जेवण म्हणजे शिक्षण आहे, तो तर उत्सव आहे. त्याच्या घरातलं जेवणाचं युद्ध थांबवायचं असेल तर त्यांना स्वयंपाकघरात मदतीला घ्या. स्वतः निवडलेली कोथिंबीर किंवा स्वतः सजवलेली कोशिंबीर मुलं कधीच नाकारत नाहीत. अन्न त्यांच्या मेहनत आणि सहभाग असेल तर त्याची चव दुपटीने वाढते. हा डाएट चार्ट नाही, तर मुलांच्या सवयी बदलणारी गाईडलाईन आहे. ऐनवेळी शोधण्यापेक्षा ही गोष्ट आताच सेव्ह करून ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, मुलं तुमचं ऐकत नाही, हे तुमचं अनुकरण म्हणजेच कॉपी करतात. जर तुम्ही स्वतः मोबाईल बाजूला ठेवून जेव्हा मुलांसोबत बसून पहिल्या घासाचं कौतुक कराल, तेव्हा त्यांनाही त्या अन्नाची किंमत कळेल. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून गप्पा मारत जेवण हा त्यांच्या आरोग्यावर होणारा सर्वात मोठा संस्कार आहे. भुकेवर हे जग चाललंय. मुलांना दर 2 तासांनी काहीतरी खायला घालणं थांबवा. मध्येच बिस्किट किंवा कुरकुरे दिले की खरी भूक मरते. जोपर्यंत खरं भूक लागत नाही, तोपर्यंत अन्नाची खरी चव कळत नाही. मुलांच्या ताटात सगळं आपणच वाढण्यापेक्षा 8 वर्षाच्या मुलाला त्याच्या आवडीनुसार थोडं स्वातंत्र्य द्या. जेवण ही शिक्षा किंवा तडजोड नाही, तर तो एक आनंदाचा क्षण वाटू द्या. आजपासून हे छोटे बदल करून पहा. तुम्हाला कोणत्याही कृत्रिम डाएट चार्टची गरज उरणार नाही. तुम्ही मुलांसाठी कोणती हेल्दी रेसिपी घरच्या घरी बनवता का? तुमची गुपित सिक्रेट नक्की खाली करा. ओके, थँक्यू.